प्रेज द लॉर्ड. सर्वांना सलाम. देवाला धन्यवाद, त्याने सुंदर समय पुन्हा एक वार मला दिला, त्याबद्दल मी प्रभूचे आभार मानतो. आज विशेष करून आम्ही एका महत्त्वाच्या विषयाची सुरुवात करत आहोत. ख्रिस्ती सिद्धांत, ख्रिस्ती विश्वासाचा पाया. प्रत्येकासाठी, चाहे मंडळी असो, विश्वासणारा असो, सेवक असो, पाच पदरी सेवा कार्यातील कोणीही असो, प्रत्येकासाठी पवित्र शास्त्रातील सिद्धांत, डॉक्ट्रिन्स अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये सिद्धांत या शब्दाचा अर्थ शिक्षण असा आहे. देवाच्या वचनाचं शिक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे. ख्रिस्ती सिद्धांत म्हणजे पवित्र शास्त्रात शिकवलेली मूलभूत तत्वे आहेत, जे ख्रिस्ती विश्वास, ख्रिस्ती लोकांचा विश्वास नेमकं काय आहे ते स्पष्ट करतात. अचूक आणि खरी शिक्षण हे विश्वासणाऱ्यांना खोट्या शिक्षणापासून, चुकीच्या शिकवणीकडे जाण्यापासून, खऱ्या शिक्षणापासून भरकटण्यापासून वाचवतात व त्यांचा विश्वास व आत्मिक जीवनाचा पाया भक्कम करतात. आणि म्हणून चर्चला, सेवकांना देवाच्या सेवेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टी म्हणजे ख्रिस्ती सिद्धांत आहेत. पवित्र शास्त्रामध्ये येशू ख्रिस्ताच्या ठायी असलेल्या विश्वासाने व प्रीतीने जे सुप्रसिद्ध वचन तू माझ्यापासून ऐकले ते दृढ धरून राहा, असं प्रेषित पौलाने तिमोथेला सांगितलं. आणि म्हणून एका विश्वासणाऱ्याचं, एका सेवकाचं, एका मंडळीचं ज्यावेळेस जीवन पवित्र शास्त्रावर आधारित असणाऱ्या सिद्धांतावर उभारलं जातं, ते देवाच्या राज्यासाठी अधिक आशीर्वादाचे कारण ठरतात. म्हणून पवित्र शास्त्रातील काही महत्त्वाच्या सिद्धांताबद्दल आज आम्ही पाहणार आहोत. त्यापैकी पहिला जो सिद्धांत आहे, देवविषयक सिद्धांत किंवा द डॉक्ट्रिन ऑफ गॉड, अत्यंत महत्त्वाचा असणारा सिद्धांत आहे. देवाची खरी ओळख प्रत्येकाच्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. आणि जेवढंच त्याची आमच्याशी भेट होते, ती भेट आम्हाला सेवा कार्यामध्ये, आत्मिक जीवनामध्ये अत्यंत विश्वासामध्ये मजबूत करते. आणि म्हणून परमेश्वराविषयी असणारं जे शिक्षण आहे ते प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं, देव हा सर्व गोष्टीचा उत्पन्न करता आहे, तो निर्माण करता आहे. सर्व सृष्टी आपोआप झालेली नाही, तर ती देवाने निर्माण केलेली आहे. आणि मग या सिद्धांतामध्ये आम्हाला देवाविषयक शिकायला मिळतं. त्यानंतर देवाच्या निर्मितीबद्दल आम्हाला शिकायला मिळतं. त्यानंतर देव कसा आहे, त्या प्रकारे देवामध्ये असणारे गुणधर्म ते देखील आम्हाला शिकायला मिळतात, जेणेकरून आम्हाला समजण्यास अधिक मदत होते देव कोण आहे, देव कसा आहे. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये ज्या प्रकारे म्हटलंय तो पवित्र आहे. पवित्रदायिता हा देवामध्ये असलेला महत्त्वपूर्ण गुण आहे. आणि म्हणून असे अनेक गुण, जसं तो पवित्र आहे, तो न्यायी आहे, देवप्रीती आहे, तो सर्व समर्थ आहे, तो सर्वज्ञानी आहे, तो सर्वव्यापी आहे, अशा प्रकारे तो अनादी अनंत काळापासून अस्तित्वात असणारा परमेश्वर आहे. म्हणून अशा प्रकारच्या महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला पहिल्या सिद्धांतामध्ये, जो देवविषयक सिद्धांत आहे, त्यामध्ये शिकवायला मिळतात. आणि म्हणून दुसरा जर आम्ही सिद्धांत पाहिला तर पवित्र शास्त्र बायबल विषयीचा सिद्धांत म्हटलंय. बायबल हे कुठल्या व्यक्तीने आपल्या बुद्धीच्या सामर्थ्याने लिहिलेलं नाही, तर पवित्र शास्त्राबद्दल म्हटलं गेलं ते देवाने दिलेल्या प्रेरणेद्वारे लिहिलं गेलंय.
आणि एकंदरीत लिहिणारे व्यक्ती वेगवेगळे होते. काही राजे होते, काही डॉक्टर होते, काही माशेधर कोळी होते. वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले लोक होते आणि त्यांनी देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने लिहिलेलं आहे आणि म्हणून त्याला ईश्वर प्रेरित म्हटलंय. ते अधिकारयुक्त आहे आणि जीवन, आत्मिक जीवन आणि विश्वासासाठी ते पुरेसं आहे. म्हणून 2 तिमोथी 3:16 मध्ये म्हटलंय, प्रत्येक शास्त्रलेख देवाच्या प्रेरणेने, देवाची प्रेरणा आहे पवित्र शास्त्र लिहिण्यामागे आणि म्हणून ते सुसंगत आहे. म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्हाला पवित्र शास्त्राचा सिद्धांत, यामध्ये जुना करार, नवीन करार, छोटे संदेष्टे, कनिष्ठ संदेष्टे, मोठे संदेष्टे आणि अशा अनेक गोष्टी शिकवायला मिळतात. बायबल कुठल्या भाषेमध्ये होतं, त्यानंतर कधीपासून ते लिहिण्यासाठी सुरुवात झाली, त्यानंतर कोणी कोणी ते लिहिलं, कशा प्रकारे ते आमच्यापर्यंत पोहोचलं, अशा अनेक गोष्टी. आणि म्हणून पवित्र शास्त्राचा सिद्धांत हा दुसरा सिद्धांत आहे जो विश्वासणाऱ्यांसाठी, सेवकांसाठी शिकणं अतिशय महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट जर आम्ही पाहिली तर ख्रिस्तशास्त्र. पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशूबद्दल अगणित गोष्टी आम्हाला पाहाव्यास मिळतात. मग येशू ख्रिस्त हा ख्रिस्ती विश्वासाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. संपूर्ण पवित्र शास्त्र हे ख्रिस्त केंद्रित आहे. नवीन करारामध्ये सर्वाधिक गोष्टी प्रभू येशूबद्दल लिहिलेल्या आहेत. मग त्यामध्ये तो देवाचा पुत्र आहे. योहानाचं पुस्तक हे प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र याविषयी जास्त करून सांगते. येशू कोण आहे याबद्दल अधिक गोष्टी सांगते. आणि म्हणून आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो तो परिपूर्ण मनुष्य आहे, तो परिपूर्ण देव आहे, त्यानंतर तो निष्पाप आहे, तो पापांसाठी क्रूसावर मरण पावला, तो मृतातून जिवंत झाला, तो पुन्हा येणार आहे. अशा अनेक गोष्टी येशूविषयीच्या सिद्धांतामध्ये किंवा ख्रिस्तशास्त्र, ख्रिस्टोलॉजी यामध्ये आम्हाला पाहाव्यास मिळतात. आणि म्हणून त्याचं मनुष्यत्व, त्याचं देवत्व याबद्दल मौल्यवान अशा गोष्टी आम्हाला पाहाव्यास मिळतात. म्हणून तिसरा जो सिद्धांत आम्ही पाहतो पवित्र शास्त्रामध्ये तो ख्रिस्त शास्त्र आहे. चौथी गोष्ट जर आम्ही पाहिली तर पवित्र शास्त्रामध्ये पवित्र आत्म्याविषयीचा सिद्धांत. मग यामध्ये पवित्र आत्मा हा विश्वासू लोकांमध्ये कार्य करणारा देव आहे. पवित्र आत्मा एक शक्ती नसून तो व्यक्ती आहे. तो पापांची जाणीव करून देतो, तो नवीन जन्म देतो, तो पुनर्जीवित करतो, तो आमच्यामध्ये वास करतो, तो सामर्थ्य देतो, तो आत्म्याचे फळ आमच्या जीवनामध्ये देतो. आणि म्हणून प्रेषित 1:8 मध्ये म्हटलंय, पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. आणि म्हणून पवित्र आत्मा यामध्ये खूप मोठा असणारा हा विषय आहे. विश्वासणाऱ्याचं जीवन असेल, त्याचप्रकारे सेवक सेविकेचं जीवन असेल, मंडळीतल्या कोणाचंही जीवन असेल, त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा रोल आम्हाला कोणाचा पाहावयास मिळतो तर तो पवित्र आत्मा आहे. आणि म्हणून ज्या प्रकारे आम्ही करींच्या पुस्तकामध्ये पवित्र आत्म्याचे फळं, पवित्र आत्म्याच्या वरदानाविषयी पाहतो, गलतीकाराच्या पत्रामध्ये आम्ही पवित्र आत्म्याच्या फळाविषयी पाहतो. आणि या सर्व गोष्टी मनुष्याच्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहे. म्हणून या ठिकाणी जर आम्ही पाहिलं तर पहिल्या 4 सिद्धांतामध्ये आम्ही पाहतो, पहिलं देवविषयक शिक्षण पिता, त्यानंतर आम्ही दुसरं जर पाहिलं तर पुत्र प्रभू येशू ख्रिस्त यांच्याबद्दलचं शिक्षण, तिसरं जर आम्ही पाहिलं तर पवित्र आत्म्याबद्दलचं शिक्षण, चौथं जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी पवित्र शास्त्र, देवाचं वचन किंवा आम्ही बायबलचा सिद्धांत त्या ठिकाणी पाहिला, ते देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. मग या प्रकारे ज्यावेळेस आम्ही पाहतो तर पवित्र शास्त्रामध्ये
आम्हाला वेगवेगळे सिद्धांत त्या ठिकाणी पाहायला मिळतात. हे आमच्या प्रत्येकाच्या जीवनासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. मग पाचवा जो सिद्धांत पवित्र शास्त्रामध्ये दिला गेलेला आहे तो देवदूतांविषयी सिद्धांत आहे. पवित्र शास्त्रामध्ये हे आम्ही अत्यंत शिकण्यासाठी महत्त्वाचं आहे. मग त्यामध्ये आम्हाला लुसिफर याचं सुरुवात, त्याचं कार्य, तो कोण होता, तो कसं काय पतनाकडे गेला, त्याने आपलं काम कसं सुरू केलं, यशाया 14, यहेजकेल 28 यामध्ये त्याच्याबद्दल काय सांगितलं गेलंय आणि त्यांची व्यवस्था कशी आहे, त्यांचं काम कसं चाललं जातं, यासाठी असंख्य गोष्टी आम्हाला देवदूतविषयी सिद्धांतामध्ये पाहावास मिळतात. म्हणून देवदूत हे देवाचे संदेशवाहक आणि सेवक आहेत. त्यानंतर त्यांना म्हटलंय ते देवाचे सेवक आहेत. पुढं म्हटलंय ते देवाची आराधना करतात. देवदूतांमध्ये ते देवाची आराधना करतात. ते विश्वासणाऱ्यांचं संरक्षण करतात. त्यांना परिचारक आत्मे देखील म्हटलं गेलंय. ते देवाचे संदेश पोहोचवण्याचं काम करतात. आणि म्हणून इब्री लोकासपत्र 1:14 हे वचन आम्हाला अशा प्रकारे सांगतं, हे सर्वजण देवाची सेवा करणारे आत्मे असून ज्यांना तारण प्राप्त होणार आहे त्यांच्या सेवेसाठी पाठवलेले आत्मे आहेत. आणि म्हणून देवदूताबद्दल यामध्ये पतिदूत, दुरात्मे, दृष्टात्मे, भूते या अनेक गोष्टीबद्दल आम्हाला या सिद्धांतामध्ये शिकण्यासाठी मिळतं. मग जगामध्ये पवित्र शास्त्रामध्ये देखील आम्ही पाहतो, मोशेच्या काळामध्ये देखील तांत्रिक मांत्रिक त्या ठिकाणी होते. त्यानंतर आम्ही पाहतो शौलाच्या काळामध्ये देखील यंदोर येथील भूतविद्या प्रवीण स्त्रीचा उल्लेख त्या ठिकाणी आलेला आहे. आणि असे अनेक गोष्टी या सिद्धांतामध्ये आम्हाला शिकण्यासाठी मिळतात. आणि म्हणून 5 सिद्धांत आम्ही पाहिले. 6व्या सिद्धांतामध्ये आम्हाला मानवविषयक किंवा मनुष्यविषयक सिद्धांत पाहावास मिळतो. मग त्यामध्ये मानवाची निर्मिती देवाच्या प्रतिरूपात झाली. देवाने मनुष्य निर्माण केला, तो त्याच्या प्रतिरूपात बनवला, त्याचं पतन झालं, तो देवापासून वेगळा झाला. आणि त्यानंतर आम्हाला पाहावास मिळतं या सर्व गोष्टी ज्या मानवाबद्दलच्या आहेत त्या आम्हाला 6व्या सिद्धांतामध्ये पाहावास मिळतात, ज्याला मानवविषयक सिद्धांत म्हटलं जातं. विशेष करून उत्पत्तीच्या पुस्तकामधील विशेष करून आदाम हव्वेच्या जीवनाबद्दल अधिक गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी शिकायला मिळतात. आणि तो अध्याय जे आहेत अत्यंत महत्त्वाचे आहे. 3ऱ्या अध्यायामध्ये ज्याही घटना घडल्या, दुसरा आणि तिसरा, पहिला दुसरा तिसरा अध्याय, सर्व अध्यायामध्ये या गोष्टीबद्दल आम्हाला मोलाच्या गोष्टी शिकण्यासाठी तिथं मिळतात. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये 6वा सिद्धांत मनुष्याबद्दलचा आहे. 7वा सिद्धांत जर आम्ही पाहिला तर पापविषयक सिद्धांत. पाप म्हणजे काय? तर पाप म्हणजे देवाविरुद्ध केलेलं बंड आहे. ज्यावेळेस आदम हव्वा यांनी देवाने दिलेली आज्ञा मोडली आणि त्यानंतर ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यांचं जीवन पतनाकडे गेलं आणि त्यांच्या जीवनामध्ये भयानक पापाचे परिणाम आम्हाला दिसतात. आणि म्हणून जो पापविषयक सिद्धांत आहे त्यामध्ये पापाचे परिणाम, देवापासून वेगळं होणं किंवा ताटातूट, त्यानंतर आध्यात्मिक मरण, देवाचा न्याय आणि दंड, आणि म्हणून यासारख्या गोष्टी आम्हाला पाहावयास मिळतात. हा सिद्धांत अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि याबद्दल जर आम्ही पाहिलं तर रोमकराच्या पत्रामध्ये अध्याय 6 आणि 23 वचनामध्ये म्हटलंय, कारण पापाचे वेतन मरण आहे. मग ज्यावेळेस अगोदर आम्ही पाहिला मनुष्याचा सिद्धांत, त्यानंतर आम्ही पापाचा सिद्धांत, मग त्यावेळेस त्याला तारणाची गरज पडली. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये 8वा जो सिद्धांत दिला गेलाय तो तारण विषयक आहे. ज्यामध्ये आम्ही पाहतो त्याला तारण विषयीचा सिद्धांत म्हटलं गेलंय. तारण ही ख्रिस्ताद्वारे मिळालेली देवाची मोफत देणगी आहे. तारण कर्माने होत नाही तर देवाच्या कृपेने होतं. आणि म्हणून महत्त्वाची गोष्ट आहे, याबद्दल तारणाबद्दल महत्त्वाच्या गोष्टी शिकण्यासाठी मिळतात. तारण काय आहे, तारण कोणाचं होतं, तारण कसं होतं,
सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आम्हाला शिकवायला मिळतात. आणि म्हणून आम्ही जर पाहिलं तर तारण केवळ ख्रिस्तामध्येच आहे, ख्रिस्ताविना तारण नाही. कारण वचनामध्ये म्हटलंय आकाशाखाली आणि पृथ्वीवर तारणासाठी केवळ एकच नाव आहे, ते नाव म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून एफेसकरास पत्र 2 आणि 8 वचनामध्ये म्हटलंय, कारण कृपेनेच विश्वासाद्वारे तुमचे तारण झालेले आहे. या सिद्धांतामध्ये आम्हाला तारणाविषयक अत्यंत महत्त्वाच्या अशा गोष्टी शिकण्यासाठी मिळतात. 9वा सिद्धांत जर आम्ही पाहिला तर त्याला चर्च किंवा मंडळीचा सिद्धांत म्हटलं गेलंय, अत्यंत महत्त्वाचा. जेवढेही सिद्धांत आम्ही पवित्र शास्त्रामधून पाहतो ते सिद्धांत मंडळीचं जीवन, सेवकांचं जीवन वचनामध्ये आत्मिक रीतीने मजबूत करणार आहे. आणि म्हणून मंडळीच्या सिद्धांतामध्ये आम्हाला ज्या गोष्टी शिकवायला मिळतात, मंडळी हे ख्रिस्ताचं शरीर आहे, मंडळीचं मस्तक प्रभू येशू ख्रिस्त आहे, मंडळीसाठी प्रभू येशूने आपलं बलिदान दिलं. आणि म्हणून आम्ही पाहतो मग मंडळीचे ध्येय, मंडळीचं मिशन याबद्दल आम्हाला शिकण्यासाठी मिळतं. त्यानंतर आराधना अत्यंत महत्त्वपूर्ण विषय आहे. आराधना म्हणजे देवाशी जोडलं जाणं, आराधना म्हणजे देवाशी नातेसंबंध, आराधना आत्म्याने असणं गरजेचं आहे. आणि देवाला आवडणारी आराधना कशाला म्हटलंय यासारख्या अनेक गोष्टी आम्हाला पाहाव्यास मिळतात. मग आजची आराधनामध्ये काय तो अभिषेक आहे का, काय आजची आराधना आमची देवाला आवडणारी आहे का, यासारख्या गोष्टी मंडळीसाठी अत्यंत लाभदायक आहे. आणि म्हणून पहिली गोष्ट आराधना, दुसरी गोष्ट सहभागिता. प्रेषितांच्या कृत्यामध्ये अध्याय 2 41, 42, 43 वचनामध्ये म्हटलंय, ज्यांनी बाप्तिस्मा घेतला त्या 3000 लोक प्रेषितांच्या शिक्षणात, सहवासात, भाकर मोडण्यात आणि प्रार्थना करण्यात तत्पर असे. त्यापैकी दुसरी गोष्ट आहे सहभागिता. मग मंडळीशी सहभागिता, सेवकाशी असणारी सहभागिता, देवाशी असणारी सहभागिता, अशा अनेक गोष्टी आम्हाला ह्या मंडळीच्या सिद्धांतामध्ये शिकण्यासाठी मिळतात. तिसरी गोष्ट जर आम्ही पाहिली तर शिष्यत्व. प्रभू मंडळीतून आपल्या कामासाठी, कार्यासाठी लोकांची घडवणूक करतो, उभारणी करतो आणि त्यांना पाठवतो. आणि ज्या मंडळीमध्ये शिष्यत्व उभारलं जातं ती मंडळी खरोखर देवाच्या राज्यासाठी आशीर्वादाची कारण ठरली जाते, देवाच्या राज्याच्या वृद्धीसाठी आशीर्वादाची कारण ठरली जाते. म्हणून तिसरी गोष्ट आम्हाला शिष्यत्व शिकण्यासाठी मिळतं. त्यानंतर सुवार्ता प्रसार, इव्हॅन्जेलिझम. जी मंडळी शुभवर्तमान गाजवत नाही ती मेलेली आहे, आणि जी मंडळी शुभवर्तमान गाजवते ना ती देवाचे गौरव करणारी मंडळी आहे. मग सुवार्ता प्रसार कसा करायला पाहिजे याविषयीचं जे शिक्षण आहे ते मंडळीच्या विशेष कोण सिद्धांतामध्ये आम्हाला पाहावास मिळतं. नंतर सेवा. मग सेवा कार्य कसं करावं, सेवा काय आहे, पाळकीय सेवा झालं, मंडळीची सेवा झाली, विशेष करून समाजाची सेवा, अशा अनेक विषय यामध्ये आम्हाला घेता येतात आणि ते आशीर्वादाचे कारण ठरले जातात. म्हणून 1 कोरिंथ अध्याय 12 आणि 27 मध्ये म्हटलंय, आता तुम्ही ख्रिस्ताचे शरीर आहात. म्हणून अत्यंत महत्त्वाचा असणारा 9वा सिद्धांत आहे जो मंडळीचा सिद्धांत म्हटलंय किंवा चर्चचा सिद्धांत. 10वा सिद्धांत जर आम्ही पाहिला तर त्या ठिकाणी आम्ही पाहतो अनंत काळाविषयीचा सिद्धांत. देवाची योजना तिच्या अंतिम उद्दिष्टापर्यंत पोहोचेल. मग भविष्यामध्ये अशा अगणित घटना घडतील की ख्रिस्ताचं पुनरागमन असेल, पुनरुत्थान असेल, अंतिम न्याय असेल, यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला या सिद्धांतामध्ये शिकण्यासाठी मिळतील. मग भविष्यातील घटना, जसं मत्ती 24 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने भविष्यातल्या घटनाबद्दल सांगितलं काय घडणार आहे. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये परमेश्वराने आम्हाला मार्गदर्शन केलं, सांगितलं आहे की काय घडणार आहे. म्हणून भविष्यातील घटना, त्यानंतर ख्रिस्ताचे पुनरागमन, प्रभू येशू ख्रिस्त मंडळीला नेण्यासाठी येणार आहे आणि त्याबद्दलचं असणारं सखोल शिक्षण
या 10व्या सिद्धांतामध्ये आम्हाला पाहावयास मिळतं अनंत काळ विषयीचा सिद्धांत, त्यानंतर पुनरुत्थान, विश्वासणाऱ्यांचं पुनरुत्थान, प्रभूमध्ये झोपी गेलेल्यांचं पुनरुत्थान, त्यानंतर जर आम्ही पाहिलं अंतिम न्याय, सगळं जग त्या परमेश्वरासमोर न्यायासाठी उभा असणार आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टी, सार्वकालिक जीवन किंवा देवापासून कायमचा विरह त्याला म्हटलं गेलंय. आणि म्हणून 1 थेसलोनिकरास पत्र अध्याय 4 आणि 17 त्या वचनामध्ये म्हटलंय, आणि अशा प्रकारे आपण प्रभूजवळ निरंतर राहू. म्हणून 10वा जो सिद्धांत आहे दुरात्म्याविषयीचा सिद्धांत, या सिद्धांतात सैतान, त्याचप्रकारे पतित देवदूतांचा अभ्यास केला जातो. अगोदरही मी तुम्हाला सांगितलं देवदूत विषय सिद्धांतामध्ये देखील यासारखे विषय आम्ही विशेष करून घेतले जातात. मग त्यामध्ये आम्ही पाहतो या सिद्धांतात सैतान याबद्दल अभ्यास केला जातो. यशया 14, यजकेल 28, त्यानंतर अनेक अजूनही महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला पाहाव्यास मिळतात. मग त्यामध्ये पतित देवदूतांचा अभ्यास, देवदूतांचं पतन याबद्दल आम्हाला पाहावयास मिळतात. त्यांनी देवाबद्दल केलेला बंड, त्यांची कार्यपद्धती, ते जगाला फसवतात, ते देवाच्या सत्याला विरोध करतात, ते ख्रिस्ताकडून पराभूत झाले आहे. विश्वासणाऱ्यांनी विशेष करून त्यांचा प्रतिकार कसं करायला पाहिजे, विश्वासात ठाम राहणं गरजेचं आहे. त्याचप्रकारे विशेष करून ख्रिस्ताच्या अधिकारावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि सैतानाचा विरोध करणं गरजेचं आहे. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये याकोबाचं पत्र अध्याय 4 आणि 7 वचन आम्हाला सांगतं, तर मग देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाचा प्रतिकार करा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. म्हणून विशेष करून हे 11 सिद्धांत ख्रिस्ती विश्वास आणि सेवेसाठी एक मजबूत पाया तयार करतात. आणि म्हणून विशेष करून या दिवसामध्ये आम्ही या सिद्धांताचा अभ्यास करणार आहोत, जेणेकरून आमचं आध्यात्मिक जीवन प्रभूमध्ये अधिक मजबूत राहील आणि देवाच्या राज्यासाठी त्या आशीर्वादाचं कारण असणार आहे. आणि म्हणून विशेष करून देव, बायबल, ख्रिस्त, पवित्र आत्मा, देवदूत, मनुष्य, पाप, तारण, मंडळी, अनंतकाळ, त्यानंतर दुरात्मे, आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो असे जे सिद्धांत आहेत, या सिद्धांताच्या सखोल शिकवणीमुळं काय होतं, तर त्याच्यामुळं विश्वासणारा विश्वासामध्ये परिपक्व आणि मजबूत होतो. त्यानंतर मंडळ्या विश्वासामध्ये मजबूत होतात, वचनाच्या शिक्षणाद्वारे त्या मुळावल्या जातात, आणि त्याचा परिणाम हा होतो की मंडळीचं आणि सेवकांचं सेवा कार्य हे अत्यंत प्रभावीपणे होतं. आणि म्हणून पवित्र शास्त्रातील हे जे सिद्धांत आहे शिकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या दिवसामध्ये जे आम्ही विशेष करून या सिद्धांताबद्दल फक्त थोड्याशा गोष्टी पाहिल्या, परंतु विस्तृत स्वरूपामध्ये आम्ही हे सिद्धांत शिकणार आहोत, यासाठी की आमच्या सर्व मंडळ्या अधिक वचनामध्ये, आमच्या सर्व विश्वासणारे बंधू भगिनी, सेवक सेविका अधिक मजबूत व्हावे, म्हणून हे सिद्धांत आम्ही कंटिन्युअसली घेत आहोत. जरूर याचा आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी ते लाभदायक असणार आहे. आणि म्हणून विशेष करून बायबल क्लास आमचे सुरू आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी बायबल स्कूल आणि कॉलेजचे देखील क्लास सुरू आहेत. जे देवाचे वचन शिकण्यासाठी उत्सुक आहेत, ज्यांना देवाची सेवाकार्य करायचं आहे आणि शिकण्याची आवड आहे, ते जरूर आम्हाला संपर्क करा, जेणेकरून नक्कीच तुमचं या शिक्षणामध्ये जुडणं तुमच्या आत्मिक जीवनाला एक कलाटणी देणारा असेल. आणि भविष्यामध्ये जर तुम्ही सेवक आहात, देवबाप नक्कीच आपल्या सेवेला एक वेगळी कलाटणी याद्वारे दिल्या वाचून राहणार नाही. म्हणून विशेष करून आमच्यासाठी प्रार्थनेत आठवण ठेवा. हा विषय आपल्या मंडळीतल्या चर्च ग्रुपवर जरूर शेअर करा, जेणेकरून हा विषय मंडळांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचप्रकारे आपल्या सेवक सेविकेंना हा विषय पाठवा आणि जरूर बायबल स्कूल आणि कॉलेजचे जे अत्यंत महत्त्वाचे असणारे विषय आपणास याद्वारे मिळत जातील. विशेष करून जे चॅनल आपलं आहे ते सबस्क्राईब करा, इतरांना सबस्क्राईब करण्यासाठी सांगा. आपल्या प्रतिक्रिया कळवा. देवबाप सर्वांना आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.